ऐका ना, मला ना एका रात्रीत अम, जगातला सर्वात मोठा अब्जाधीश व्हायचंय. बापरे, एका रात्रीत? हो, म्हणजे माझ्याकडे कसलाही बिझनेस प्लॅन वगैरे नाहीये आणि कोणतीही ठोस आयडिया सुद्धा नाहीये बरं का. आणि भांडवल? ते तर अजिबातच नाहीये. पण स्वप्ने मात्र एकदम मोठी आहेत. उद्या सकाळी उठल्यावर थेट फोर्ब्सच्या लिस्टमध्ये नाव हवंय मला. काय वाटतं तुम्हाला? काय वाटणार? म्हणजे अशाच हवेत इमले बांधणाऱ्या लोकांसाठी ना आपल्या पूर्वजांनी एक एकदम भन्नाट म्हण तयार करून ठेवलीये. कोणती म्हण? लकडीशिवाय मकडी वळत नाही. अगदी अचूक टोमणा मारलात तुम्ही. आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेत ना आपण ह्याच म्हणीचा वेध घेणार आहोत. बरोबर. कारण ऐकायला अगदी साधी वाटणारी ही गावरान म्हण आजच्या या अत्यंत वेगवान जगात कशी अचूक लागू होते हे पाहणं खूप रंजक आहे. हो ना. पण आधी मला सांगा, ही लकडी आणि मकडी म्हणजे नक्की काय? सोपं आहे. लकडीशिवाय मकडी वळत नाही याचा अगदी सरळ अर्थ असा की एखादा कोळी म्हणजे मकडी हवेत उडून जाळं विणू शकत नाही. अच्छा, म्हणजे त्याला कसल्या तरी आधाराची गरज असतेच. अगदी बरोबर. त्याला फांदीचा किंवा 2 भिंतींचा म्हणजे त्या लकडीचा आधार लागतोच लागतो. त्याशिवाय तो काहीच करू शकत नाही. पण थांबा, इथे मला ना एक प्रश्न पडलाय. आत्ताच्या काळात ही लकडी म्हणजे नक्की काय समजायचं? म्हणजे तुला काय वाटतं? म्हणजे बरेच लोक असं मानतात की लकडी म्हणजे फक्त नशीब किंवा एखाद्या श्रीमंत घराण्यात जन्म घेणं. आपण अनेकदा ऐकतो ना की त्याच्या बापाकडे पैसा आहे म्हणून तो यशस्वी झाला. हो, हे खूप ऐकायला मिळतं. मग लकडी म्हणजे फक्त असं विशेषाधिकार किंवा प्रिव्हिलेज आहे का? नाही, तसं नाहीये. हा खूप महत्वाचा मुद्दा मांडलास तू. सुरुवातीला काही जणांना तो प्रिव्हिलेजचा आधार नक्कीच मिळतो, पण ती लकडी ना फार काळ टिकत नाही. हो, तेही खरंच आहे म्हणा. खऱ्या आयुष्यात लकडी म्हणजे आपली स्वतःची साधनं, आपले स्किल्स, आपण कमवलेला अनुभव आणि आपलं नेटवर्क. हे सगळं शून्यातून आणि प्रचंड मेहनतीतून उभं करावं लागतं. म्हणजे नुसतं डोळे मिटून तो लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून